श्रावणी सोमवारच्या निमित्तानं राज्यातल्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनाला गर्दी केलेली आहे। त्र्यंबकेश्वरमधील शिवमंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देशभरातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून निघालाय। तर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात देखील पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत। महापूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलं। दरम्यान वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासूनच अलोट गर्दी झाली आहे। मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याचबरोबर औंढा नागनाथमधील नागनाथ मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळते। पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलंय। तर परळीतील वैजनाथ मंदिरात देखील भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे। हर हर महादेवच्या गजरात आणि भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग अशी त्र्यंबकेश्वराची ओळख आणि याच त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि लीन होण्यासाठी देशभरातून भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। समोर असलेली ब्रह्मा विष्णू महेश अर्थात भगवान शंकराची ही ज्योतिर्लिंग आहे आणि याच ज्योतिर्लिंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हे भाविक आले। भगवान शंकर त्या बाजूला दिसत आहे, विष्णू आणि महेश अशा स्वरूपाची रचना या ज्योतिर्लिंगाची आहे आणि देशभरातून भाविक जे आहे समोर जे गुरुजी आपल्याला पाणी हाताने बाहेर काढताय याच ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आणि तेच गोदावरीचं पाणी ते हाताने दाखवताय आणि त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। भाविकांची देखील एक मोठी गर्दी जी आहे ती या त्र्यंबकच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। मोठी गर्दी दर्शनासाठी भाविकांची झालेली आहे, आपण ते देखील बघतोय। आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहे, आपण पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। श्रावण सोमवार सुरू झाला आहे गुरुजी, भाविकांची गर्दी आहे, काय महात्म्य आहे श्रावण सोमवारचं आणि विशेषतः सोमवार असल्याने गर्दी वाढली? इथे असं हे प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये इथे भरपूर गर्दी असते आणि इथे हे आद्य ज्योतिर्लिंग आहे। इथे तिन्ही देवता आहे, ब्रह्मा विष्णू महेश, आणि जे शंकराचं लिंग आहे त्याच्या मागून गोदावरीचं थेंब थेंब पाणी येते, ते कंटिन्युअस येते, नॅचरल येते, म्हणून याला स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणतात। आणि हे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्यामुळे इथे भरपूर गर्दी होती शनिवार रविवार सोमवार। आपण बघतो आपल्यासोबत विश्वस्त आहे, आज प्रचंड गर्दी मंदिरात झाली आहे, पहाटेपासून भाविकांची गर्दी आहे। मंदिर प्रशासनाने काय नियोजन केलेलं आहे, कशी व्यवस्था केली भाविकांची? आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने भाविकांनी प्रचंड गर्दी या ठिकाणी केलेली आहे। भरपूर असा पाऊस चालू आहे। आम्ही काही ठराविक लिमिटपर्यंत शेड त्या ठिकाणी मंदिरात येताना आणि मंदिरातून बाहेर पडत असताना शेडची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। सुरळीत 5 वाजेपासून अधिकचा टाईम देऊन आम्ही व्यवस्थित दर्शन देखील चालू आहे। हर हर महादेवच्या गजरामध्ये भाविक अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी दर्शन घेत आहेत। आत्तापर्यंत तरी सुरळीत दर्शन चालू आहे, अजून दिवसभरात गर्दी वाढण्याची शक्यता आहे। सोमवारी जी फेरी मारण्याची प्रथा या ठिकाणी ब्रह्मगिरीला आहे, फेरी मारण्यासाठी सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। फेरी मारून देखील लोक दर्शनासाठी येत आहेत। आज श्रावणी सोमवारच्या पहिल्या दिवशी भाविकांची त्र्यंबक राजाच्या मंदिरामध्ये अलोट गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।